तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यासारखे रक्षकच भक्षक झाल्यामुळे बोईसर अतिक्रमणाच्या चक्रव्यूहात. बोईसर ग्रामपंचायत क्षेत्राच्या लागून मोठी MIDC बोईसर गावाच्या आजूबाजूला पड, गावरान, सरकारी, फॉरेस्ट, गवठण असे सरकारी जागा असून आज फक्त कागदावरच दिसत आहे. त्यावर 40 ते 50 वर्षांमध्ये एवढे मोठे अतिक्रमण झाले की आज ते अतिक्रमण काढणे शासनासाठी फार मोठी डोकेदुखी दिसते. या जागेच्या रक्षणासाठीच ग्रामपंचायत असो, तलाठी असो, मंडळ अधिकारी असो, तहसीलदार असो यांचेच नियंत्रण अधिकार असताना कोणामुळे हे अतिक्रमण झाले किंवा वाढले ते कसे, म्हणजेच रक्षकच भक्षक झाले की काय? अर्जदाराने माहिती अधिकारातून मागितलेली माहितीमधून आलेले सत्य अत्यंत धक्कादायक. सरकारी कामात कसूर, अकार्यक्षमपणाची दिसले ते पुढील प्रमाणे. 1 ते 50 सरकारी जमीन सर्वे गट नंबर मधील अतिक्रमणासंदर्भात कायदेशीर कारवाईची माहिती संदर्भात मिळालेले उत्तर वेळोवेळी कारवाई झालेली आहे. परंतु कारवाईचे कोणतेही कागदपत्रे, माहिती किंवा पुरावा नाही. परंतु अतिक्रमणधारकांची नाव निहाय यादी दिली. अतिक्रमण नियमित संदर्भात केलेला अर्ज, त्यांची निवासी किंवा वाणिज्य वापर, नकाशा, चतुर सीमा क्षेत्र कार्यालयाकडून केलेल्या चौकशी अहवाल, उपाययोजना, अनधिकृत टॅक्स यांची माहिती विचारली असता प्रश्नच उद्भवत नाही असे अकार्यक्षम कृतीचे उत्तर दिले गेलेत. कार्यालयात शासन निर्णय, आदेश, परिपत्रक उपलब्ध नाही. फेरफार संदर्भात विचारले असता तहसीलदार कार्यालयाकडे वरिष्ठाकडे बोट दाखवून मोकळे. हाच का फडणवीस सरकारचा पारदर्शक कारभार? मग हे कार्यालय नक्की कोणती व कोणाची काम करते? शासनाचा गलेलठ्ठ पगार घेऊन शासनाची जनतेची जमीन राखणे, कागदपत्राचे संगोपन करणे हा त्यांचा प्रमुख कर्तव्य कार्य, पण इथे उलटच कुंपण शेत खाते. असे हे अकार्यक्षम कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आज अतिक्रमण नियंत्रणाच्या पलीकडे गेले. आज जनहितासाठी शासनाला इथे भव्य रुग्णालय बनवायचे असून त्यासाठी कागदावर जागा असताना सुद्धा जागा सापडत नाही. अत्यंत हे निंदनीय आणि खेदजनक असून याला जबाबदार कोण? या रक्षकांना कायद्याची, नोकरीची, कर्तव्याची जाणीव नाही का? याला राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी म्हणा, निवडून दिलेले म्हणा, यांच्यातीलच साठी लोटे, आर्थिक देवाणघेवाण कारणीभूत ठरत नाही का? ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी या चोर नोकरशाह्यांनी वरिष्ठापर्यंत माहिती तर लपवलीच, त्यामुळे शासनाचा महसूल तर बुडवलाच, परंतु आपल्याच तिजोऱ्यामध्ये सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची केली वाढ. या अतिक्रमासंदर्भात या चॅनलच्या माध्यमातून वारंवार न्यूज प्रसारित झाल्यानंतर व एक दक्ष भारतीय नागरिकाच्या तक्रारीनुसार माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड व त्यांचे अधिकारी तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानडे यांनी तक्रारदाराची गांभीर्याने नोंद घेत चौकशी कमिटी नेमून कठोर कारवाई करून तात्काळ अतिक्रमण हटवण्याच्या प्रयत्नासह ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत व संबंधित अधिकाऱ्यावर आर्थिक गुन्हे इन्व्हेस्टिगेशन विभागाकडून व ईडी चौकशी लावण्यात यावी असा दबक्या आवाजात सूर बोईसरवासियांकडून निघत आहे. वार्ताहर, इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.